महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराजांनी डोंगर दऱ्यातून अशक्य स्वराज्य निर्मिती केली। आता सर्व सुविधा असताना तरुणांना घडवणेही शक्य। नामदार रामदास आठवले। नामदार गोगावलेंनी दिली ब्रह्मध्वजा सोशल फाउंडेशनला सहकार्याची ग्वाही। दुर्गम डोंगराळ अशा भागातून कणखर तरुणांना लढाई प्रशिक्षणात पारंगत करून छत्रपती शिवाजी महाराजांनी अशक्य अशी स्वराज्य निर्मिती केली। आताच्या युगात सर्व सुविधा उपलब्ध असताना तरुणांना देशासाठी आणि देशांतर्गत सुरक्षेसाठी घडवणे शक्य असल्याचा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री नामदार रामदास आठवले यांनी व्यक्त केला। पोलादपूर तालुक्यातील दिविल येथे ब्रह्मध्वजा सोशल फाउंडेशन संचलित आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, पोलीस भरती, क्रीडा तसेच आपत्ती व्यवस्थापन अभ्यासक्रम शिक्षण संस्थेचे उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री नामदार रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी नामदार आठवले बोलत होते। या प्रसंगी मंत्री भरतशेठ गोगावले, रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य चंद्रकांत कळंबे व डॉक्टर निलेश कुंभार, रिपाईचे कोकण प्रांत प्रकाश मोरे, पोलादपूर पंचायत समिती सभापती अविनाश शिंदे, पंचायत समिती सदस्या साक्षी कांबळेकर, माजी सैनिक संघटनेचे पोलादपूर अध्यक्ष वाय.सी. जाधव, माजी सैनिक संघटनेचे महाडाध्यक्ष कॅप्टन किसन सकपाळ, तुर्भे खुर्द सरपंच गोविंद उतेकर, धारवली सरपंच विलास सकपाळ, दिविल सरपंच सागर देवे, माटवण सरपंच बाया वाघे, सवाद सरपंच शर्मिला उतेकर, तुर्भे बुद्रुक सरपंच सुरेखा गोळे, कालवली सरपंच किरण पवार, पार्ले सरपंच आशा पवार तसेच समीर चिपळूणकर, ब्रह्मध्वजा सोशल फाउंडेशनचे राष्ट्रीय संस्थापक शशांक यादव, शिक्षण प्रसारक संस्था संवाद धारवलीचे संचालक संजय महाडिक व कार्यवाह दत्तात्रय उतेकर आदी मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी नामदार आठवले यांनी पुढे खास शैलीमध्ये मंत्री भरतशेठ गोगावले यांचे कौतुक करताना आपणही राज्यात मंत्री होतो, आता केंद्रात मंत्री आहोत अशी आठवण सांगून ब्रह्मध्वजा सोशल फाउंडेशनचे काम राष्ट्रीय संस्थापक शशांक यादव यांच्या माध्यमातून होत असताना स्वतःपासून सहकार्य करणार असून सर्वांचे सहकार्य मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली। प्रारंभी राज्याचे रोजगार हमी मंत्री, खारघ जमीन विकास आणि फलोत्पादन मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्मभूमीत आपण जन्मलो असून येथील जनतेने 4 वेळा निवडून दिल्यानंतर राज्यात मंत्रीपद मिळाले आहे। या सत्तेच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघातील तरुणांना देशासाठी घडवणाऱ्या या शिक्षण संस्थेला आपण सर्व प्रकारची मदत करू अशी ग्वाही दिली। या प्रसंगी माजी सैनिक संघटनेचे पोलादपूर अध्यक्ष वाय.सी. जाधव यांनी देशभक्तीपर काव्य सादर केले। यावेळी आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, पोलीस भरती, क्रीडा तसेच आपत्ती व्यवस्थापन अभ्यासक्रम शिकवण्यासाठी ट्रेनर म्हणून आलेल्या जगदाळे यांचाही सत्कार करण्यात आला। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनराज गोपाळ सह तृप्ती भुईर, पोलादपूर। त्यांना मानाचा मुद्रा करतो। भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतो। मराठी मनाचे मानवी हिंदुत्व सम्राट आदरणीय सेनापती बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदीगे साहेबांना वंदन करतो। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि आज या ब्रह्मध्वजा सोशल फाउंडेशन संचलित त्या आर्मी आणि नेव्ही, एअरफोर्स, पोलीस भरतीच्या या उद्घाटन आज ज्यांच्या शुभास्ते इथं संपन्न झालेलं आहे ते आपले आदरणीय रामदासजी आठवले साहेब। मी पहिलं माझ्या पूर्ण मतदारसंघाच्या वतीने आणि आमच्या रायगडच्या वतीने मी आठवले साहेबांचं मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो की त्यांना पुन्हा राज्यसभेवर जाण्याची संधी मिळाली आणि मंत्रिमंडळ, त्यामुळे मी आपलं मनापासून अभिनंदन। त्या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे चंद्रकांत कळंबे असतील, आमचे खासदार असतील, आमचे सभापती सर्व ते मान्यवर आणि आमच्या आठवले साहेबांचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित, आमचे जाधव साहेब असतील, आर्मी सर्व्हिसवाले सर्वच मान्यवर। म्हणजे पूर्वी ही एक अकॅडमी चालायची, परंतु मला वाटतं मधल्या काळामध्ये थांबली, बंद पडली आणि आता आपण पुन्हा ती सुरू केलेली आहे। चांगली बाब आहे। मी तुमचं अभिनंदन करतो की आपल्या या ग्रामीण भागाच्या मुलांसाठी इथं पूर्वतयारी करण्यासाठी इथे जे काय अकॅडमीचं शिक्षण दिलं जाणार आहे आणि त्यामधून जी काही मुलं तयार होऊन, कारण आम्हाला आता कल्पना आहे
पूर्वी आम्हाला मिलिटरी भरती हे सगळे करायसाठी मुलांना शोधायला लागायचं आणि आता आम्हाला त्या नोकऱ्या शोधाव्या लागतात कारण मुलं शिक्षण होऊन मोठी झालेली आहेत, संख्याबळ वाढलेलं आहे, नोकऱ्या कमी होत चाललेल्या आहेत. ह्या सगळ्या माध्यमातून ह्या अकॅडमीच्या माध्यमातून आपल्याला पूर्व तयारी करायला मिळते जेणेकरून त्या स्पर्धेमध्ये, कारण हे स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला उभं राहायचं असेल तर हे शिक्षण घेणं गरजेचं आहे. आज चौदार तळ्याचा सत्याग्रहाचा 99व्या वर्षाचा वर्धापन दिन सोहळा